श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की गुरुवारी कोणता उपाय केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल। तर पहिली गोष्ट अशी की गुरुवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते, त्यामुळे तुम्ही बाकी कोणत्याही वारी उपवास नाही केला तरी चालेल, पण गुरुवारी तुम्ही अवश्य उपवास करावा, ते खूप शुभ मानले जाते। दुसरी गोष्ट अशी की भगवान विष्णू आणि गुरुदेवांची पूजा करावी। गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णू आणि गुरुदेवांची पूजा केलेले खूप शुभ मानले जाते। तिसरी गोष्ट अशी की पिवळ्या रंगाच्या वस्तू, विशेषतः वस्त्र आणि फळे दान करावीत। गुरुवारच्या दिवशी तुम्ही एखादी वस्तू किंवा कपडे किंवा फळांमध्ये तर तुम्ही पाहू शकता की केळी ही तुम्ही दान करू शकता गुरुवारच्या दिवशी। चौथी गोष्ट अशी की गुरुदेवांचे मंत्र आणि विष्णूचे मंत्र जप करावेत। गुरुवारच्या दिवशी विष्णू आणि गुरुदेवांच्या कथा वाचल्यास खूप शुभ मानले जाते। सहावी गोष्ट अशी की गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळे अन्न, उदाहरणार्थ खिचडी, मसूर, लाडू सेवन करणे खूप शुभ मानले जाते। हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करू शकता आणि तुमच्या आयुष्यात यामुळे सुख समृद्धी नक्कीच नांदणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार। तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करू शकता। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।